नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवरती. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं, भारतीय राज्यघटना यावरील आपण जे प्रश्न कव्हर केले होते त्याचा पुढचा भाग मी घेऊन येणार आहे. तर त्यासाठी आज आपण भाग 2 मध्ये काही महत्त्वाचे प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कव्हर केलेले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये खालील प्रश्न हे विचारले गेलेले आहेत, त्यामुळे मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि नीट पहा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर सध्या महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्षपद कोण भूषवतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, लोकसभा अध्यक्ष जे असतात तेच लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीमध्ये अध्यक्षपद भूषवतात. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर भारताचे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताची राजमुद्रा हे भारताचे राष्ट्रचिन्ह कुठून घेण्यात आले आहे? तर भारताची ही जी राजमुद्रा आहे हे सारनाथ येथील अशोक स्तंभ येथून घेण्यात आलेली आहे. तर भारताची ही राजमुद्रा आहे हे भारताचं राष्ट्रचिन्हच आहे, तर ते सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी राज्यघटना ही कोणत्या देशाची आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, भारत. आपल्या भारत देशाची म्हणजे आपली जी राज्यघटना आहे ती जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे, जी लिखित स्वरूपात आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? सर्वोच्च सेनापती म्हणजेच तिन्ही दलाचे प्रमुख, भारतीय सैन्य दलाचे प्रमुख हे भारताचे राष्ट्रपती असतात, तर त्यांना सर्वोच्च सेनापती असे सुद्धा बोललं जातं राष्ट्रपतींना. पुढचा प्रश्न आहे, पासपोर्ट म्हणजेच पारपत्र, पासपोर्टला मराठीमध्ये पारपत्र म्हणतात, हे कोणते खाते प्रदान करते? तर पासपोर्ट म्हणजे आपल्याला जर पासपोर्ट पाहिजे असेल तर ते आहे आपण परराष्ट्र खाते आपल्याला प्रदान करते. पासपोर्ट काढायला आपल्याला परराष्ट्र खात्याची मदत घ्यावी लागते. पुढचा प्रश्न आहे, कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर कायद्यासमोर हे सर्व समान कायद्यासमोर आपण गणलो जातो, तर ते आपल्याला कलम 14 मधून आपल्याला हा अधिकार मिळालेला आहे. तर कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, कलम 14 मध्ये कायद्यासमोर सर्व समान आहेत. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभा जी आहे आपली त्याचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेच्या सभेचे सभापती म्हणून काम करतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आघाडी सरकार स्थापन झाले? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, 1978 मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिले आघाडी सरकार स्थापन झाले. पुढचा प्रश्न आहे, संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात? आपल्याला जे संविधानाने हक्क दिले आहेत त्या हक्कांना काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे मूलभूत हक्क. संविधानामध्ये मूलभूत हक्क म्हणून त्याची नोंद आहे, तर नागरिकांना दिलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे संविधानामध्ये म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्याची जबाबदारी कोणाची असते? तर उत्तर आहे मित्रांनो, निवडणूक आयोग. निवडणूक आयोग जे असतं त्याची जबाबदारी असते की निवडणुका निर्भय वातावरणात पार पडल्या पाहिजे. तर सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, सध्याचे चर्चेत आहेत, त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. केंद्रीय निवडणूक आयुक्त सध्या ज्ञानेश कुमार हे आहेत आणि महाराष्ट्राचे दिनेश वाघमारे, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त हे दिनेश वाघमारे आहेत. तर हे दोन महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा कालावधी किती वर्ष असतो?
कालावधी म्हणजे मुदत किंवा कार्यकाळ असंही सुद्धा कधी कधी प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 6 वर्ष. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा कालावधी हा 6 वर्ष असतो. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर लोकसभा आणि राज्यसभा याचे संयुक्त अधिवेशन जर बोलवायचे असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपती यांच्याकडेच आहे. राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवू शकतात. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? जर राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास काही कारणास्तव तर ते तात्पुरतं पद हे मुख्य न्यायाधीश सांभाळतात. हे कोण सांभाळतात? तर मुख्य न्यायाधीश. म्हणजे न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात तेच हे पद सांभाळू शकतात. पुढचा प्रश्न, एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आल्यास राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतात? म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी याचा थोडक्यात अर्थ, राष्ट्रीय आणीबाणी जर जाहीर करायसाठी कोणता कलम वापरण्यात येतो? तर कलम 356 म्हणजेच काय, राष्ट्रीय आणीबाणी. आणि याचा अधिकार फक्त राष्ट्रपती यांनाच आहे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा. पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रपती ज्या 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक एखाद्या सभागृहासाठी करतात, म्हणजेच राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर त्याचं उत्तर आहे राज्यसभा. राज्यसभेसाठी राष्ट्रपती यांना अधिकार आहे की ते 12 नामवंत व्यक्तींची त्या सभागृहासाठी नेमणूक करतात. तर त्याचं उत्तर आहे राज्यसभा. तर मित्रांनो, इथेच आपले आज हे भाग 2 मधील प्रश्न संपलेले आहेत आणि हे प्रश्न बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले गेलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत जर ही व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला ध्यानात आलं असेल की हे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत. तर तुर्तास इथेच थांबू मित्रांनो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.